श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अध्याय वाचनाचे व्हिडिओ टाकलेले नाही आहे, कारण की मी तुम्हाला एका व्हिडिओत सांगितलं आहे आपल्या की आज मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करणार आहे। तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दिसणार नाही आहे, कारण की व्हिडिओ मीच शूट केलेला आहे। त्यामुळे मी आणि माझा मुलगा आणि आम्ही गेलो होतो आमच्याच परिसरात असलेल्या शंकर भगवान यांच्या मंदिरामध्ये, कारण की आज होता सोमवार। तर मला असं वाटलं की दररोजच आपण अध्याय वाचनाचे व्हिडिओ टाकत असतो, म्हणून आज आपण आपल्या परिसरातीलच मंदिराचा जो भगवान शंकर यांचं जे मंदिर आहे तिथे आपण जाऊन दर्शन घ्यावं आणि तिथेच व्हिडिओ शूट करावा। तर बघा, हे तुम्हाला जे मंदिर दिसतंय ना, हे आमच्या रेल्वे कॉलनीमधीलच मंदिर आहे। तिथे श्रावणामध्ये पुन्हा आणखीन महाशिवरात्रीमध्ये विशेष प्रोग्राम होतात, मोठे मोठे अनुष्ठान तिथे होतात। मित्रांनो, सहसा नाही वेळ मिळत जायला वगैरे असं, तर आज सोमवार असल्यामुळे मला असं वाटलं की आपण आज भगवान शंकर यांच्या मंदिरातनंच व्हिडिओ शूट करूया आणि दाखवूया। जो आपला अध्ययनाचा व्हिडिओ आहे तो आपण उद्या करूया। तर बघा, इथे माझ्या मुलाला सांगितलेलं आहे कोणीतरी, आणि असे सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान शंकर यांना काही मागायचं असेल तर आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायला पाहिजे, कारण की नंदी महाराज जे आहे जे नेहमी भगवान शंकरांच्या सोबत असतात आणि ते त्यांचं पटकन ऐकतात। म्हणून माहिती नाही बघा, आता तो त्याने सांगायला सुरुवात केलेली आहे। आता इथे आम्ही पूर्ण मंदिर परिसराला एक चक्कर मारून येऊ, तोपर्यंत तो तुम्हाला सांगतानाच दिसणार आहे। काय माहिती त्याचं काय आहे देवाकडे मागण्यासारखं, ते त्याने आता तो चालू आहे त्याचं काम। तोपर्यंत बघा, हे नंदी बघा चालूच आहे त्याचं अजून। इथे देवजाने काय मागितलं त्याने, हे पिंपळाचं झाड, जे काही आपल्या विशेष सेवा असतात बघा ना, शनिवारच्या दिवशी आपल्याला मुंग्यांना साखर वगैरे आपण चढवायची असते, किंवा जे काही असेल ते आपल्याला पिंपळाला पाणी वगैरे चढवायचं असतं। तर त्यासाठी इथे आमच्या एरियातील सगळे ज्यांना कोणाला सेवा करायची असले ना, ते स्पेशली इथेच येतात। खूप मोठं असं हे पिंपळाचं झाड आहे। आत्ता कुठे त्याचं बोलून झालं आहे, काय बोललं आहे नंदी महाराजांना, त्यांच्या पण लक्षात राहिलं पाहिजे ते भोलेबाबांपर्यंत पोचवायच्या आधी। घंटी वाजवून आता तो चालला, आता भोलेनाथला यांच्या पाय पडायला हवं, त्याच्या आधी बघा पिंपळाच्या झाडाच्या पण पाया पडतोय आणि इथे चालला आता आतमध्ये। शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो हा मंत्र, हे वाक्य बघा इथे समोरच लिहिलेलं आहे। गणपती बाप्पासुद्धा आहेत आणि आता आतमध्ये गणपती बाप्पा, भगवान शंकर, शिव परिवार इथे उपस्थित आहे। दर्शन घेतलं छान। वा इथं पण काय ना काय मागायचंच आहे त्याला। आता नंदी महाराजांना सांगून काय त्याचं मन भरलेलं नाही आहे, पण बघा भोलेबाबांजवळ डोकं टेकून पण काय चालू आहे त्याचं। चांगलं आहे, असावं असं। आजकालच्या मुलांना पूजापाठमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण आमच्या घरामध्ये तसं काही नाही। माझे तिन्ही मुलं देवधर्म करतात, सगळे पूजा वगैरे करतात, महाशिवरात्रीचा व्रतसुद्धा करतात। मध्ये काही विशेष असे उपवास आले ना तर ते सुद्धा ते करतात। माझं बघून, कारण की मी त्यांना सांगत असते ना, हा उपवास केल्याने हे फळ भेटतं, ते फळ भेटतं, मग त्यांना खूप विश्वास आहे माझ्यावरती, तर ते पण करत असतात की आम्हाला पण फळ पाहिजे म्हणून। आणि चला, चांगलंच आहे ना, नवीन जमाना असला तरी काय झालं, परमेश्वराला मानलंच पाहिजे। परमेश्वरापेक्षा मोठं तर कोणीच नाही आहे जगामध्ये। म्हणून मी सुद्धा माझ्या मुलांना पूजा पाठ उपवास व्रतवैकल्य करण्याची आवड लावलेली आहे। आणि ही आहे माझी मोठी मुलगी, आणि आता आम्ही चाललो आहे घरी। बाय।